नर्मदे हर त्वदीयपादपंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीयपादपंकजं नमामि देवी नर्मदे. आज 2.25 वर्षाच्या बाल राघवची पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन व तीर्थ महात्म्य वर्णन 2018-19 भाग 13वा. त्यासाठी मी राघवची मैया आज या 13व्या भागामध्ये आणि 13व्या दिवसाचा प्रवास म्हणजेच रात्री ज्या ठिकाणी मुक्कामी होतो ते ठिकाण म्हणजे अगदी शूलपाणी जंगलाचं हे मध्यभाग म्हणायला काही हरकत नाही. कारण शूलपाणी जंगलामधला हा घोंगसा आणि या घोंगसा गावाचा अगदी मैयाच्या किनाऱ्यावरती असलेला आश्रम म्हणजेच मा नर्मदा अटल आश्रम. तर या आश्रमामध्ये रात्रीचा मुक्काम झाला आणि आता पहाटे 5च्या दरम्यान आम्ही उठलो. पण उठून स्नानाला जायचं आहे मैयेवरती. तर त्या भंडारी बाबांनी सांगितलं, अरे एवढ्या अंधारात स्नानाला जाऊ नका, कारण इथे मगरी खूप असतात आणि त्या मगरी अगदी सकाळच्या म्हणजे पहाटच्या वेळी सकाळच्या वेळी तर त्या अगदी कडेला आलेल्या असतात. आणि आम्हीसुद्धा त्या ठिकाणी मगरी बघितल्या होत्या. कारण मागे जानेवारीच्या शेवटी जेव्हा राघवला घेऊन आम्ही नर्मदा जयंतीसाठी शूलपाणीमध्ये तिथे घोंगसाच्या आश्रमामध्ये गेलो होतो, तेव्हा आम्ही बघितलं होतं की त्या नदीला तिथला जो नाला आहे त्या नाल्यामध्ये अगदी थोडं पाणी होतं. म्हणून ती एक मगर अशी अगदी चिखलात येऊन अशी लोळत होती आणि उन्हाच्या तिरमीला अशी बसलेली होती, लोळत असलेली. आणि आम्ही तिथून नावेने जात होतो. तर जाता आम्ही सकाळी बघितले आणि खूप मोठ्याने आम्ही सगळेजण नर्मदे हर तिला म्हणू लागलो. जेव्हा मोठमोठ्याने नर्मदे हर म्हणायला लागलो आणि नाव तिच्याकडे नावाडी घेऊन जाऊ लागला, तेव्हा तिच्या काही लक्षातच नव्हतं. ती अगदी सुन्न पडलेली होती, कारण ऊन त्यांना खूप गोड लागतं सकाळचं, म्हणून ती अशी सुन्न पडलेली होती. राघवनीसुद्धा खूप जवळून मगर बघितली आणि राघवसुद्धा तेव्हापासून मगरीला चांगला ओळखतो. म्हणून आम्ही तिथं मगर बघितलेली होती. तर तेव्हा आमच्या लक्षात आलं की इथं मगरी आहेतच खरोखर. म्हणून त्यांनी सांगितलं, अंधारात जाऊ नका, थोडं उजाडू द्या, मग उजाडल्यावर तुम्ही जा. आणि इथं पाणीचं काही अंत नाही आहे, कारण हे सगळं पाणी भरलेलं पाणी आहे धरणाचं. त्यामुळे इथं जवळ आश्रमाच्या जवळ तर तुम्हाला जाता येणार नाही, पण आणखी थोडं लांब गेलात तिकडे तर तिथे खडक आहे आणि त्या खडकावरती बसून तुम्ही स्नान करू शकता. मग आम्ही थोडं उजाडू दिलं. पण उजाडलं की आता राघवसुद्धा उठला. मग राघवला घेऊनही गेलो. आता तर तिथे चहा दुधाचंही टेन्शन नव्हतं, कारण म्हैस खूप दूध देत होती. म्हणून दूध वगैरे चहा पाजून त्याला आम्ही स्नानाला गेलो आणि स्नान करून आलो. कपडे वगैरे तिथे वाळायला टाकले आणि आरती पूजा केली. आरती वगैरे झाली. तर भंडारी बाबा म्हणू लागले, अरे, कारण आमची आता आरती झाल्यावर लगेच निघायची तयारी सुरू झाली. भंडारी बाबांनी सांगितलं, अरे तुम्ही लगेच निघालात की काय? अरे आता कशाला जाता, थांबून घ्या आज. पण आम्ही सांगितलं नाही, आम्हाला राघवच्या धोरणाने पुढे चालणं आहे. त्यांनी सांगितलं, काही हरकत नाही, पण आता जेवणं करून जा म्हटल्यावर आता वेळ होईल, कारण पुढेसुद्धा कुठे थांबायचं काही नियोजन नाही आहे. त्यांनी सांगितलं, तुम्ही 10-11 किलोमीटर चालू शकता, पण तुम्ही स्वयंपाक करून जेवणं करून जा. आता तर माणसं खूप झालं. पहिलेही 2-4 परिक्रमा असे होते, चांगले 5-6 असतील. आणि हे नंतरचे आमच्या मागे पुढे चालणारे ते महाराष्ट्रीयन, तेही काही परिक्रमावासी, तेही 12-13 जण होते. आणि आता आम्ही 2-3 एवढ्यांचा स्वयंपाक एकदम करायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल. पण तिथले जे नागेश्वर महाराज होते त्यांनी सांगितलं की मी स्वयंपाक करू लागतो, काही काळजी करू नका, आपण सगळे स्वयंपाक करू आणि सगळे पटकन जेवू आणि मग चालायला लागू. आता सगळ्यांनी अशी तयारी दाखवल्यावर आम्ही मग थांबूनच घेतलं. आता राघव लगेच तिथे म्हणू लागला, मैया मला झाडून घ्यायचं आहे. लगेच तिथं म्हशीखाली तिथं झाडून घेऊ लागला. मग तो आदिवासी मुलं तिथं झाडत होते ना, त्यांना म्हटलं, तुम्ही फक्त म्हशीजवळ उभा राहा
म्हणजे राघव घाबरणार नाही. तसं तर त्याला कशाचीच भीती वाटत नव्हती. मग लगेच म्हशीखाली त्याने सगळं झाडून घेतलं, इकडं अंगणामध्ये सुद्धा झाडून घेतलं. तसे त्याचे व्हिडिओ फोटो आहेत. आणि माझे पतिदेव म्हटले, आता ना मी पीठ मळतो. म्हणजे कणिक मळण्यासाठी ते तिकडे स्वयंपाकगृहात गेले, तर राघवसुद्धा त्यांच्याकडे गेला आणि लगेच त्यांना पीठ मळू लागला. आता दोघं पिता पुत्र आता पीठ मळण्याचं काम करत आहेत. चांगली कणिक मळायचं त्यांचं काम चालू आहे. त्याचेसुद्धा मी फोटो काढले होते तेव्हा. आणि असं आता बाकीची जी मंडळी आहेत ते नागेश्वर महाराज त्यांनी लगेच चूल वगैरे पेटवलेलीच होती. लगेच त्यांनी तिथे भाजी बनवायचं ठरवलं आणि त्यांनी बटाटे वगैरे कापले. टोमॅटो बटाटे होते भरपूर काही. आणि इकडे आता चपात्याही सुरू झाल्या. जेव्हा त्या रोट्या बनवत आहेत, मला तर सांगितलं, ताई तुम्ही काहीच करायचं नाही, तुम्ही फक्त राघवला सांभाळा, आम्ही सगळे करतो. आता एवढे सगळे पुरुष मंडळी आणि एवढे सगळे उत्साहाने त्यांचा स्वयंपाक चालू झाला. मग त्यांचं सगळं तिकडे चालू झालं आणि मी आणि राघव आता अगदी मैयाला पाहता पाहता खूप आनंद घेतो आहे शूलपाणी जंगलाचा. कारण शूलपाणीचं जंगल म्हणजे लोकांना तिथून जाण्याची भीती वाटते. पण का भीती वाटते मला तेच कळत नाही आहे. कारण घाबरण्यासारखं तर तिथे काहीच नाही आहे. आणि नुसते IQ भूल नाही आहे, तर प्रत्यक्ष सगळं अनुभवलेलं आहे आणि तरुणपणामध्ये अनुभवलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना सांगायला काहीच हरकत नाही की तिथून जाण्यास काहीच भीती नाही आहे आणि काहीच अडथळा नाही, काही अडचण नाही आहे. तिथून जाऊ शकता. कारण शूलपाणीतून गेल्याशिवाय अंतःकरणाला खरं समाधान मिळत नाही आहे परिक्रमा केल्याचं. कारण शूलपाणीच्या जंगलात काय आहे फक्त तिथेच आहे. अख्ख्या परिक्रमेमध्ये तो आनंद भेटणार नाही जो शूलपाणीच्या जंगलात आहे. आणि खरोखर तिथे आहे सुद्धा तेवढे महान तीर्थ. कारण आपण जेव्हा नर्मदा पुराण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की या शूलपाणीच्या जंगलामध्ये खरंच किती महत्त्व आहे आणि किती महान तीर्थ आहेत. खरंच या तीर्थामध्ये आणि या शूलपाणी जंगलामध्ये मैयाचं खरोखर उदयस्थान असेल तर त्या ठिकाणची अशी एक कथासुद्धा आहे. अति सुंदर आणि अति पवित्र कथा की जन्म मरणाचे आणि संसाराचे अगदी मूळ असं छेदूनच टाकणारं, खोदून उकडून टाकणारं अशी ती कथा आहे. ती कथा जर आपण श्रवण केली तर त्या श्रवणाचं फळ असं आहे की त्या कथेच्या श्रवणाने आपल्या जीवनामधला करोडो जन्माचं पाप, ब्रह्महत्या केल्याचं पाप, दारू पिण्याचं, चोरी करण्याचं, गाय मारण्याचं, स्त्री मारण्याचं, ब्राह्मणाचं धन चोरण्याचं, स्वामीद्रोही असणारा, मित्राला मारणारा, विश्वासघातकी, दुसऱ्यांची जमीन बळकावणारा, दुसऱ्यांना त्रास देणारा, त्यांना नष्ट करणारा, तराजू काट्याचे जे मापं आहेत ते चुकीचे आणि खोटे मापं वापरणारा, अन्यायपूर्वक व्याज खाणारा, धन लुटणारा, दुसरी स्त्री म्हणजे भाऊजाई असेल, चुलत बहीण असेल, मेहुणी असेल, यांना त्रास देणारा, गायीची हत्या करणारा, दुसऱ्यांचा द्वेष करणारा, धर्म दूषित असणारा, असे जे आहेत यांना सगळ्यांना यांच्या पापातून यांना सोडवणारी ही कथा आहे. ही कथा श्रवण केली, मग ती जर तीर्थात श्रवण केली तर तिचं जास्त पुण्य भेटतं. मंदिरात श्रवण केले तर त्याच्याहीपेक्षा जास्त पुण्य भेटतं. आणि ही कथा श्रवण केल्याने जो श्रवण करतो किंवा पठण करतो किंवा दुसऱ्यांना ऐकवतो तर त्याच्या जीवनामधले म्हणजेच त्याचं आयुष्य आणि कीर्ती वाढत असते असं नर्मदा पुराणामध्ये सांगितलं आहे. पण एवढं सगळं झालेलं हे पापी मनुष्य हे श्रवण करू शकत नाही किंवा पापी माणसाला हे ऐकायलाच भेटणार नाही असं नर्मदा पुराणामध्ये शेवटी सांगितलं आहे. कंसात सांगितलं आहे तसं की पापी मनुष्य हे श्रवण करू शकत नाही. एवढा त्या तीर्थाचा महिमा आहे.
आणि तीच कथा मी आता आपल्याला सांगणार आहे. अति पवित्र आणि अति महत्त्वाची कथा आहे, कारण ही कथा शक्यतो आपल्याला कुणी सांगणार नाही आहे. म्हणून तर ज्यावेळी एक असा प्रसंग की सर्व म्हणजेच मंडलाधिपती ज्याला म्हटलं जातं असा राजा, की ज्या राजाचं नाव सर्व पृथ्वी तलावर पसरलेलं आहे आणि अतिबलशाली महापराक्रमे आणि मंडलाधिपती राजा चिदी नरेश आणि त्याचं नाव वीरसेन आहे. तर असा वीरसेन राजा धर्माने वागणारा आणि धर्माने वागत असता त्याच्या राज्यामध्ये कुणीच दुःखी नाही, कुणी कष्टी नाही. त्या राज्यात कधी चोरी होत नाही, त्या राज्यामध्ये कधी कुणावर अन्याय होत नाही. असा धर्माचं आचरण करणारा राजा म्हणजे चिदी नरेश वीरसेन. या वीरसेनाला लग्न होऊन बराच काळ निघून गेला, बरेच वर्ष निघून गेले आणि त्याने भगवंताच्या कृपेने, कारण तो परमार्थसुद्धा खूप काळजीपूर्वक करायचा आणि करवून घ्यायचा, म्हणून बऱ्याच वर्षाने त्याला एक मुलगी झाली आणि ती मुलगी म्हणजे अति सुंदर आणि अति कोमल, पण अशी होती जशी भगवती जगदंबाच त्याच्या पोटी प्रत्यक्ष प्रकट झालेली आहे. अशी ती कन्या. तर त्या कन्येचं नाव त्या राजाने भानुमती ठेवलं आणि ती भानुमती लहानाची मोठी होऊ लागली. ती भानुमती जेव्हा लग्नाच्या वयात आली तेव्हा तिचं लग्न लावलं. तर आता मुलीचं लग्न झालं आणि आता आईवडिलांची चिंता मिटली, कारण प्रत्येक आईवडिलांना मुलीचा जन्म झाल्यापासून तिच्या लग्नाची काळजी असते, की योग्य वयात योग्य वेळेत तिचं लग्न व्हावं, अशी प्रत्येक आईवडिलांना काळजी असते. म्हणून राजाला सुद्धा जी चिंता होती आजपर्यंत की चांगला मुलगा मिळावा, आपल्या मुलीचं चांगल्या मुलासोबत लग्न व्हावं, अशा ज्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या आज राजाच्या पूर्ण झाल्या. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये राजाने दानधर्म करून राजाने ठरवलं की आता आपण यज्ञ करायचा. मग यज्ञ असा करायचा कारण आता कोणतंच काम शिल्लक राहिलं नाही, काहीच कार्य शिल्लक राहिलं नाही. म्हणून त्याने असा कठीण यज्ञ करायचा ठरवला की तो यज्ञ करत असता 12 वर्ष तो यज्ञ करायचा. 12 वर्षापर्यंत या यज्ञ करता करता मध्ये उठायचं नाही, कुठे गावाला जायचं नाही, अनुष्ठान पद्धतीने, म्हणजेच तेच आसन, तीच वेळ, तीच जागा, हे सगळ्या नियमामधून तो यज्ञ चालू करायचा. आणि यज्ञ चालू केला आणि पहिल्याच दिवशी राजाला अशी बातमी आली की राजाची मुलगी विधवा झाली. म्हणजेच भर जवानीमध्ये, अगदी तरुणपणामध्ये मुलगी विधवा होणं ह्याच्यापेक्षा वाईट दुःख बापाच्या जीवनात कोणतंच नसतं. म्हणून बरेच लोक म्हणतात की लेक मेलेली ऐकावा की नांदलेली ऐकावी. तिचं लग्न लावून दिल्यावर ती जर मेली तर कमी दुःख होईल, पण तिचा नवरा जर मेला तर भयंकर दुःख होईल, कारण तिला आयुष्यभर शास्त्रकार सांगतात की कुग्रामवास कुलहीन सेवा कुभोजनम क्रोधमुखश्च भार्या विधवस्य कन्या मूर्खश्च पुत्र इति षड दहंती सतः. म्हणजेच वाईट लोकांमध्ये राहणं म्हणजे वाईट गावामध्ये राहणं, कुग्रामवास, कुलहीन सेवा, ज्या लोकांची लायकी नाही अशा लोकांची सेवा करणं, वाईट भोजन करणं, वाईट पत्नी म्हणजेच क्रोधमुखश्च भार्या, कधी पा तिच्या तोंडावर 17 आठ्या उमटलेल्या आणि 17 गौऱ्या फुटलेल्या, अशी बायको घरात आलं की लगेच कटकट सुरू. मग क्रोधमुखश्च भार्या, विधवस्य कन्या आणि मूर्खश्च पुत्र. जर मूर्ख मुलगा असला त्याच्या इतका दुःखी कोणी नाही, आणि विधवा कन्या ज्याची आहे
त्याच्या जीवनात त्या दुःखाइतकं दुःख जगात दुसरं दुःखच नाही आहे. राजाला भयंकर मोठं दुःख झालं. अरे मी तर यज्ञ करायला बसलो आणि आता लगेच पहिल्याच दिवशी असा निरोप आला की माझा जावई गेला. आता ही मुलगी राजाने घरी आणली सेवकांना पाठवून. मुलगी घरी आली पण राजाला भयंकर दुःख झालेलं आहे आणि आता राजा चिंतातूर अवस्थेमध्ये एकांतामध्ये आपल्या पत्नीसोबत बोलतो की काय करावं. ही मुलगी म्हणजे अगदी जशी भगवतीच आहे, एवढी सुंदर आहे, पण हिच्या जीवनामध्ये एवढं मोठं दुःख आलंय. पण हिला सांभाळणं खूप कठीण आहे, कारण सुंदर मुलगी सांभाळायची त्याच्याहीपेक्षा कठीण आहे. मग आता काय करावं काहीच कळत नाही. म्हणून आपल्या पत्नीला सांगतो आहे, जर या मुलीने हिच्या सुंदरतेमुळे माझ्या जर कुळाला कलंक तर नाही ना लावणार, माझं नाव तर खराब नाही ना करणार, काही चुकीच्या मार्गावर तर नाही ना जाणार, हिला सांभाळणं अवघड आहे. अशी तिच्या पित्याचे तिने वचन ऐकलं आणि ती मुलगी आपल्या आईवडिलांकडे आले. दोघांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, पिताश्री तुम्ही माझ्या तरुणपणाची अजिबात काळजी करू नका. तुमच्या कुळाला कुठे डाग लागणार नाही, कुठे कलंक लागणार नाही, काहीच होणार नाही. अगदी आहे असंच पवित्र तुमचं कुळ राहील. ही जबाबदारी माझी आहे, कारण ह्याच्यासाठी मी तुमच्या राज्यात राहणार नाही आहे. मी गंगेच्या किनाऱ्यावरती जाते आणि तिथे जाऊन मी तपश्चर्या करते. अरे पण बापाने सांगितलं तुला जाता येणार नाही, कारण एकटी आणि तरुण मुलगी आम्ही घराच्या बाहेर सोडू शकत नाही. पण तिने सांगितलं माझ्यावर विश्वास ठेवा. असं तुम्हाला सांभाळायला जड वाटते ना, तर माझ्यासोबत काही वृद्ध सेवक द्या, वृद्ध दासी द्या की ज्या माझ्याकडे लक्ष ठेवतील माझ्या हालचालीवरती. जर मी काही चुकीच्या वळणावरती गेले तर माझा तिथेच अंत करून टाका, मला ठेवू नका. पण तसं तर मी कधीच करणार नाही आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि आपली मुलगी एवढी आत्मविश्वासाने बोलती आहे म्हणून बापाने तिच्यावर विश्वास ठेवला आणि सांगितलं ठीक आहे. काही वृद्ध सेवक सेविका धन हत्ती घोडे तिच्यासोबत दिले आणि ती तरुण मुलगी भानुमती राज्य सुखाचा त्याग करून ती त्या ठिकाणावरून निघाली. ती थेट गंगेच्या तीरावरती गेली आणि गंगेच्या किनाऱ्यावरती तिने जवळजवळ 12 वर्ष असं तप केलं की ती पहाटे 3 वाजता उठायची आणि गंगेचं स्नान करायची. स्नान झालं की लगेच आपला नित्यनेम करायची, ग्रंथांचं पठण करायचे, अध्ययन करायचे, नामस्मरण जप करायचे, ध्यानधारणा करायचे आणि सकाळी ब्राह्मणांना खीरपुरी असं जेवण देऊन त्यांना दक्षिणा द्यायची. असं 12 वर्ष तिने त्या नर्मदा असलेल्या गंगेच्या तीरावरती तिने साधना केली. आणि नंतर तिला असं वाटू लागलं की आपण आता दुसऱ्या ठिकाणी गेलं पाहिजे, म्हणून ती आता दक्षिणेकडे येऊ लागली. दक्षिणेकडे येत असता ती रेवातीरी म्हणजे भगवान शिवपुत्री नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावरती आली. ती म्हणजे अमरकंटक या क्षेत्रामध्ये. आणि अमरकंटकमध्ये आल्यावर तिथे ती 5 वर्ष राहिली. 5 वर्ष राहून तिथे सुद्धा कधीच तिने आळस केला नाही. पहाटे अगदी 3ला उठून मैयेवरती स्नानाला जायचं, स्नान करायचं आणि तिने आपला नित्यनेम, कारण आळशी माणसाला काहीच भेटत नाही. जो साधना करतो ना तर त्याच्या पायावरती सगळे सुख लोळण घेतात. हिने सुद्धा, कारण तिच्या वडिलांनी तिला खूप धन दिलेलं होतं, ती धन दान करायची. आणि करता करता अमरकंटकमध्ये 5 वर्ष राहून मग नंतर ती तिथून निघाली आणि तिथून आता भ्रमंती करत, कारण तिने भ्रमंती केली होती. म्हणून तर आजही ज्यांना परिक्रमा शक्य नाही एवढे दिवस करणं, मग असे काही लोक भ्रमंती म्हणून नर्मदा किनारी जातात. आणि
महिनाभर, 15 दिवस, 2 महिने, 4 महिने, किती दिवस भ्रमंती करतात. म्हणजे संकल्प न करता ती भ्रमंती करता येते. त्याच्यासाठी ओंकारेश्वरला जाऊन किंवा कुठे जाऊन संकल्प करायची गरज नसते. पण परिक्रमेसारखे सगळे नियम पाळायचे आणि आपण कोणत्याही तीर्थावरून अलीकडून पलीकडे जाऊ शकतो, कोणत्याही तीर्थावरून कुठेही जाऊ शकतो, त्याला भ्रमंती म्हणतात. ही भानुमतीसुद्धा भ्रमंती करत करत अमरकंटकपासून ती ओंकारेश्वरपर्यंत आली आणि ओंकार तीर्थसुद्धा तिला खूप आवडलं. त्या क्षेत्रामध्ये ती पुन्हा तिथे 5 वर्ष राहिली आणि तिथून आता पुन्हा ती पश्चिमेकडे निघाली. म्हणजे मैया जशी वाहती आहे त्या दिशेने ती जाऊ लागली आणि जाता जाता आता रस्त्याने तिले जेवढे काही तीर्थ लागले प्रत्येक तीर्थात जाऊन त्या तीर्थाचा महिमा जाणून घ्यायची आणि त्या तीर्थाची महती कळली की तिची श्रद्धा एवढी दृढ व्हायची, एवढी श्रद्धा वाढायची की त्यामुळे ती त्या तीर्थात स्नान करायची. स्नान करून तिथला जो विधी आहे दान धर्माचा, तो विधी ती करून आता पुढे चालायचे. तर पुढे जाता जाता आता ती थेट शूलपाणीच्या जंगलामध्ये म्हणजे विंध्याचलामध्ये पोहोचले आणि विंध्याचल सातपुडामध्ये गेल्यावर आता त्या विंध्याचलामध्ये तिला एक आश्रम दिसला. एवढा सुंदर आश्रम होता की त्या आश्रमामध्ये शेकडो ऋषीमुनी होते. एवढ्या सगळ्या ऋषीमुनींचा समूह तिने बघितला आणि तिथे जाऊन तिच्या पाठीमागे सुद्धा खूप लवाजमा होता. दासदासी होते, धनधान्य होतं, संपत्ती होती, हे सगळं तिच्यासोबत होतं आणि ती सगळ्यांच्या पुढे पांढरं वस्त्र धारण करून ती चालत होती. त्या ठिकाणी गेली आणि सर्व ऋषी मुनींना तिने वंदन केलं आणि वंदन करून हात जोडून ती त्यांच्यासमोर उभी राहिली. तर ऋषी मुनींनी सांगितलं, बेटा, तिला एक आसन दिलं आणि सांगितलं बस आसनावरती. आसनावरती भानुमती बसली आणि तिने सांगितलं, महाराज, एवढे सगळे ऋषी मुनी इथे थांबलेले आहेत, इथं काही मोठं तीर्थ आहे का? त्यावेळी त्या ऋषी मुनींनी सांगितलं, बेटा, इथे खूप मोठं तीर्थ आहे आणि एकच नाही तर अनेक तीर्थ इथं आहेत. तिला सांगितलं, इथून वरती बघ, दक्षिण बाजूला उंच शिखरावरती बघ, तिथे तुला एक खूप मोठी काळी कुट्ट अशी एक शिला दिसते. तिने बघितलं तर खरोखर दक्षिण दिशेला तिला एक काळी कुट्ट अशी एक शिला दिसली आणि ती शिला म्हणजे त्या मुनींनी सांगितलं ती देवशिला आहे. ती म्हटली, देवशिला? काय महत्त्व आहे या देवशिलेचं? त्यावेळी त्या ऋषी मुनींनी सांगितलं, बेटा, देवशिला म्हणजे ज्यावेळी 33 कोटी देवतांना राक्षसांनी त्रास दिला आणि राक्षसांनी त्यांना त्या इंद्राच्या भुवनामधून, इंद्रपुरीमधून, अमरावतीमधून त्यांना हकलून दिलं आणि स्वतः सिंहासनावरती बसले. देव इकडे तिकडे पळू लागले आणि या राक्षसांनी देवांच्या स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रिया सगळ्या एका बंदीत टाकल्या, एका कोंडवाड्यामध्ये कोंडून टाकल्या आणि त्यांना कोंडून ठेवल्यामुळे आता देव तर जमिनीवरती, पृथ्वीवरती फिरू लागले. पण फिरता फिरता ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी तपश्चर्या करा. ती नर्मदा किनारी तपश्चर्या करा आणि तपश्चर्येला तपाला बसल्यावर नर्मदा मैयेचंच जप करा. नर्मदेचा जप केला की तुम्हाला जास्त पुण्य होईल. असं जेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं तेव्हा 33 कोटी देवता ह्या वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या आणि तप करू लागल्या. तर ते 5 ठिकाणं आहेत. ते म्हणजे पहिलं ठिकाण सांगितलं अमरकंटक, दुसरं सांगितलं भृगुकच की ज्याला भारकच आपण म्हणतो. तुम्हाला 2013-14चे जो परिक्रमेचा अनुभव कथन तीर्थ महात्म्य सांगितलं त्यामध्ये भृगुकच्छची माहिती आहे. पुढे सांगितलं महाराजपूर, महाराजपूरची सुद्धा माहिती त्यामध्ये सांगितलेली आहे. पुढे सांगितलं शुक्लेश्वर, शुक्लेश्वर असं तीर्थ आहे की ते नर्मदा मैयेच्या उत्तर तटावर आहे. जेव्हा आपण समुद्र पार होऊन भरूचवरून पुढे निघतो तेव्हा ते कडोद नावाचं गाव लागतं. तर त्या कडोदच्या परिसरामध्येच शुक्लेश्वर तीर्थ आहे की आपण मंगलेश्वर
म्हणजे आपण ज्यांना ओळखतो ज्योतिबेन वगैरे ज्या नर्मदा परिक्रमावासियांची सेवा करणारे आहेत, त्यांच्या अलीकडेच मंगलेश्वरच्या अगोदर शुक्लतीर्थ लागतं. 1-1.5 किलोमीटर अंतर असेल. तर ते शुक्लतीर्थ तिथे शुक्लेश्वर आहे. आणि 5व्या क्रमांकाला सांगितलं ते म्हणजे शूलपाणेश्वर. या 5 तीर्थामध्ये या देवांनी तपश्चर्या केलेली आहे. तर ही जी देवशिला आहे, ज्या 5 तीर्थामध्ये यांनी तपश्चर्या केल्या देवांनी, तर या 5 तीर्थामध्ये देवशिला आहेत. त्या म्हणजे ज्या ज्या दगडावरती बसून त्यांनी तपश्चर्या केली ती दगड, त्या शिला त्या 5 ठिकाणी आहेत. तर बाकीच्या ठिकाणच्या जे देवशिला आहेत आता सगळ्या लुप्त आहेत. कारण काही धरणामुळे, काही भरतीमुळे, आणखी आता काही बदल होत राहतो. संसरती इति संसार, हा या संसारामध्ये नेहमी बदल होतो या पृथ्वीवरती, या सृष्टीमध्ये. म्हणून या बदलामुळे त्या काही लुप्त झालेल्या आहेत. पण त्या मुनींनी सांगितलं ही जी देवशिला आहे ही भगवान शंकराला अगदी प्रिय आहे. कारण त्यांनी तिच्यावर बसून तपश्चर्या केलेली आहे. आणि त्या देवशिलेवरती बसून ते जेव्हा तपश्चर्या करत होते तेव्हाच त्यांची तपपूर्ती झाल्यावर 33 कोटी देवतांनी तपश्चर्या करून सगळे देव ऋषीमुनी या ठिकाणी आले. आणि या विंध्याचलामध्ये सगळ्या देवांनी भगवान शंकराला सांगितलं की तुम्ही एवढी तप केलं आहे, मग तुम्ही एक काम करा, या ठिकाणी तुम्ही जी पवित्र गंगा आहे त्या गंगेला सुद्धा इथे जन्म द्या, म्हणजेच इथं प्रकट करा तिला. भगवान शंकराने सांगितलं ती स्वतंत्र वाहती आहे उत्तर भारतामध्ये. पण 33 कोटी देवतांनी सांगितलं आणि ब्रह्मदेवाने सांगितलं जर गंगा इथे प्रकट झाली तर या देवशिलेला आणखी महत्त्व येईल. भगवान शंकराने सांगितलं काही हरकत नाही. मग भगवान शंकराने गंगेला सांगितलं की तू या ठिकाणी प्रकट हो, म्हणून या देवशिलेला आणि या विंध्याचलाला महत्त्व येणार आहे. म्हणून तिथे ती देवशिलेमधून ती गंगा प्रकट झाली आणि ती गंगा येऊन आता नर्मदा मैयेमध्ये मिळाली. ती देवशिलेपासून ती गंगा निघाली म्हणून तिला देवनदी म्हणू लागले. आणि त्याच्याच पश्चिम बाजूला ब्रह्मदेव बसलेले होते. आता 33 कोटी देवतांनी सांगितलं ब्रह्मदेवा तुम्ही सुद्धा आता या ठिकाणी त्रिवेणी संगम करा. म्हणजे आता गंगा देवनदी तर आली, पहिली नर्मदा मैया आहेच, आता तुम्ही सरस्वतीला प्रकट करा. आणि सरस्वती गुप्त असते, पण या ठिकाणी सरस्वती प्रकट झाली आणि प्रकट रूपाने सरस्वती तिथे वाहू लागले. ती पश्चिमेकडून पूर्वेकडे येऊ लागली, म्हणजे पूर्वाभिमुख होत झाली, पण तिथे नर्मदा मैयेमध्ये ती मिळाली. आता त्रिवेणी संगम इतका महत्त्वाचा झाला. आणि त्याच ठिकाणी अगोदर अशी एक कथा घडलेली होती की जिथे भगवान शंकर बसलेले आहेत त्या ठिकाणी एक अंधक राक्षस जेव्हा मारला तेव्हा भगवान महादेवाला ब्रह्महत्येचं पातक लागलं. आणि ब्रह्महत्येचं पातक जाण्यासाठी भगवान शंकराने अनेक ठिकाणी तपश्चर्या केल्या, पण ती काही ब्रह्महत्या जात नव्हती, त्यांच्या पाठीमागे उभीच होती. मग ते नर्मदा किनारी आले आणि तिथे येऊन त्यांनी एक त्रिशूल घेतला आणि तो त्रिशूल तिथे खोसला. जात नाही आहे ब्रह्महत्या म्हणून रागाने त्रिशूल तिथे खोसला आणि वरती काढला. जसा वरती काढला तसाच वरती पाणी उकळ्या मारू लागला. आणि ते नदी त्याचीसुद्धा एक नदी झाली आणि तीच ही देवनदी आहे. तर ती नदी तिथून वाहू लागली, ती नर्मदा मैयेमध्ये मिळाली. तर जिथे त्रिशूल खोसला ती ठिकाण म्हणजे त्याला त्रिशूलाला पुढे शूलभेद म्हणू लागले. त्रिशूल भेद म्हणजे त्रिशूल खोसला, तर त्रिशूल भेदाला अपभ्रंश पुढे शूलभेद म्हणू लागले. त्रिशूलभेद आणखी एक ठिकाणी तीर्थ आहे, जबलपूर त्या भागामध्ये आहे. तिकडे आपण गेलो की तिकडे त्या तीर्थाचं महत्त्व सांगून जाईल. म्हणून हे जे त्रिशूलभेद म्हणजे शूलभेद तीर्थ तिथे तयार झालं. आता एवढे तीर्थ तिथे झाले, आणखी तिथून ती नदी वाहू लागली, म्हणजे तिथे थोडा खड्डा पडला
आणि त्या त्रिशूल खोचल्यामुळे म्हणून त्यालाच रुद्रकुंड म्हणू लागले. तर तेच एक रुद्रकुंड भगवान शंकराने केलेलं. आणि त्या रुद्रकुंडामधून आता एवढं ते रुद्रकुंड पवित्र आणि प्रसिद्ध झालं. पुढे असं झालं की ऋषीमुनी त्या भानुमतीला ही सगळी कथा सांगत आहेत. तर पुढे जे मार्कंडे ऋषी आहेत, मार्कंडे ऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या केली आणि म्हणून मार्कंडे ऋषींनी सुद्धा एक कुंड इथे निर्माण केलं. तर तिथे मार्कंडे कुंडसुद्धा आहे. आणि एकेकाळी भगवान विष्णूने भगवान शंकराच्या या तपश्चर्येवरती प्रसन्न होऊन त्यांना चक्र दिलं. आणि चक्र दिल्यामुळे चक्र द्यायला गेले तर त्या ठिकाण जे आहे तर तिथे चक्रतीर्थ झालं. असं तिथे चक्रतीर्थ, रुद्रकुंड, मार्कंडे कुंड, देवनदी, देवशिला, सरस्वती, नर्मदा इतके सगळे तीर्थ एकत्र आले. आणि एवढ्या तीर्थ एकत्र आलेले एवढी कथा या ऋषीमुनींनी भानुमतीला सांगितलं. आणि भानुमतीने विचारलं, एवढे सगळे तीर्थ एकत्र आहेत, मग या तीर्थाचं महत्त्व काय आहे? तर सांगितलं, या तीर्थामधल्या कोणत्याही एका तीर्थामध्ये जो कोणी पुरुषाने जर इथे एकदा स्नान केलं तर त्याच्या हजारो जन्माचं पाप जातं. आणि जर त्याने या ठिकाणी राहून जर एखादं व्रत केलं तर त्याचे सगळे कुळ पवित्र होतात. त्याने जर शिवरात्री व्रत जर इथे केलं किंवा 15 दिवस, 1 महिना, 6 महिने किंवा 1 वर्षापर्यंत जर या ठिकाणी मुक्काम केला आणि इथे राहून जर त्याने साधना केली तर त्याच्या कुळामध्ये किती पाप करणारा मनुष्य असला तरी त्याचं पाप नष्ट होतं. आणि या ठिकाणी जर कुणी एकादशी व्रत केलं, आणि एकादशी म्हणजे शुक्ल मासामधली म्हणजेच शुक्ल पक्षातली, ज्याला आपण वद्य एकादशी म्हणतो, प्रत्येक वद्य एकादशीमधले ज्याला शक्य होईल त्याने एक एकादशीचं व्रत जरी या ठिकाणी केलं तरीसुद्धा त्याचे सगळे पाप जाऊन तो अगदी पवित्र होत असतो. आणि याच ठिकाणी असे काही ठिकाणं आहेत की तिथे फक्त भगवान शंकराचीच पूजा होते आणि असे काही ठिकाणं आहेत की तिथे फक्त भगवान विष्णूचीच पूजा होती. पण या ठिकाणी शिवरात्रीला शिवपूजन आणि एकादशीला भगवान विष्णूची पूजा, दोनही तिथीला म्हणजेच जर प्रदोषकाळी शिवपूजन झालं आणि एकादशीला विष्णूपूजन झालं तर दोनही देव इथे अगदी प्रसन्न राहतात. आणि या मार्कंडे कुंडामध्ये स्नान केलं तर तितकंच पुण्य आहे जितकं चक्रतीर्थामध्ये केल्यावर, जितकं रुद्रकुंडामध्ये केल्यावर आणि जितकं नर्मदा मैयेमध्ये केल्यावर, जितकं या त्रिवेणी संगमामध्ये केल्यावर. इथे स्नान केल्याने इतकं पुण्य भेटतं की त्या पुण्याची गणनाच करता येत नाही, एवढं पुण्य भेटतं. एवढी कथा सांगत असता, एवढं तीर्थाचं महत्त्व सांगत असता भानुमतीने आता सेवकांना सांगितलं की तुम्ही आता चेदी नरेश वीरसेन राजाकडे म्हणजे माझ्या पिताजीकडे जा आणि त्यांना जाऊन सांगा तुमची भानुमती अति पवित्र ठिकाणी पोहोचलेली आहे. आता तिची तुम्ही अजिबात काळजी करू नका, तिची तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्ही सगळेजण आनंदात राहा. आणि आता मी इथे व्रत करणार आहे. कारण या ठिकाणी ऋषीमुनींनी सांगितलं, जर कुणी एकटी स्त्री असेल, विधवा स्त्री असेल, कुमारी स्त्री असेल, ज्या स्त्रीला आपला पती सांभाळत नाही, तिला घरातून हाकलून दिलेलं आहे, अशी स्त्री असेल, कोणतीही स्त्री असेल किंवा तिच्या पतीच्या आज्ञेने ती या ठिकाणी आलेली असेल, तिने 1 वर्षापर्यंत जर हे व्रत केलं आणि या ठिकाणी जर दररोज स्नान केलं तर तिचा सगळे पाप नष्ट होऊन जातील आणि ती सगळ्या कुळांचा उद्धार करणारी होईल. असं जेव्हा सांगितलं तेव्हा तिच्या लक्षात आलं, मी सुद्धा विधवाच आहे आणि मी सुद्धा
या ठिकाणी साधना करू शकते. म्हणून सेवकांना सांगितलं, तुम्ही जा आणि राजाला सांगा तुमची मुलगी आता व्रतधारी झालेली आहे. ती व्रत घेऊन ते व्रत करता करता एक दिवस ती आपल्या देहाला सुकवून शेवटी त्याच तीर्थामध्ये ती देह विसर्जन करणार आहे. म्हणून तुम्ही जाऊन सांगा. आता सेवक निघून गेले, पण काही वृद्ध दासी आणि धन तिने ठेवून घेतलं. आणि धन जेव्हा ठेवून घेतलं, आता एकादशीचा पर्वकाळ आला. एकादशीचा पर्वकाळ तो म्हणजे चैत्र महिन्यामधल्या एकादशीचा पर्वकाळ आला. आणि त्या पर्वकाळी तिने आता ते व्रत केलं. कारण तसे तिने आता व्रत सुरूच केलेलं होतं. एक दिवस उपवास करायचा आणि एक दिवस भोजन करायचं. एकादशीचं व्रत त्या दिवशी आहे, म्हणून त्या भागामधल्या त्या परिसरामधले सगळेच लोक एकादशीचा उपवास करतात. तो उपवास असं लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, तरुण असतील, सगळ्यांनी, स्त्री पुरुषांनी सगळ्यांनी तो उपवास धरायचा. आणि त्या दिवशी विष्णू पूजन करायचं त्या तीर्थामध्ये जाऊन. असं जेव्हा चालू आहे तेव्हा शौनक ऋषी उत्तानपादाला सांगतात आणि मार्कंडेय ऋषी पांडवांना सांगतात की त्याच ठिकाणी असा एक प्रसंग घडला की एक दुर्भिक्ष म्हणजेच एक व्याध, एक शबर, एक भिल्ल. मी अनेक शब्दातून सांगते, ज्यांना जे कळेल ते कळून घ्यायचं. तो शबर जो आहे आपल्या पत्नीसह तो जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला, आपल्याला भक्ष्य शोधण्यासाठी. दिवसभर फिरले, पण कुठे हरिण दिसत नाही, कुठं पक्षी दिसत नाही, कुठं पशु दिसत नाही, कुठं पाण्यात मासा दिसत नाही, काहीच दिसत नाही. दिवसभर फिरून फिरून दोघं पती पत्नी आता फार भुकेने एकदम व्याकुळ झालेले आहेत. त्यावेळी त्यांना पाण्यामध्ये एका सरोवरामध्ये कमळ दिसले. आणि कमळ दिसल्यावर त्या शबरीने सांगितलं, शबराच्या पत्नीने, आपण हे कमळ तोडू आणि कमळ घेऊन आपण त्या शुलभेत तीर्थामध्ये, कारण या सगळ्या तीर्थांना एकच नाव झालं, ते म्हणजे शुलभेत तीर्थ. तर या शुलभेत तीर्थामध्ये तिथं खूप लोक पूजन करतात. त्यांना पूजनासाठी आपण हे फुलं विकू, आपल्याला पैसे मिळतील आणि त्यामधून आपण आपलं भोजन करू. आता तर शबराला ती गोष्ट पटली आणि त्याने ते पाण्यामध्ये जाऊन ते कमळं तोडून आणले. कमळं इतके तोडून आणले आणि ते कमळं आणल्यावर आता तो त्या शुलभेत तीर्थामध्ये दोघंजण आले. आल्यावर दोघं पती पत्नी कमळं विकण्यासाठी बसले. पण शबर तिला म्हणू लागला, काय गं, आपण किती दिवसापासून म्हणजे इकडे येत असतो आपण, पण आपण असं कधीच बघितलं नाही की आज कोणता पर्वकाळ नसताना सुद्धा सगळे लोक आज व्रतस्थ आहेत. काही कळत नाही कोणता पर्वकाळ असावा नवीन. कारण अक्षय तृतीया दिसत नाही, चंद्रग्रहण दिसत नाही, सूर्यग्रहण दिसत नाही, विषुकाल दिसत नाही. मग नेमका काय आहे, कोणती तिथी असेल आणि कोणता पर्वकाळ असेल. तर पत्नीला सांगितलं, जरा जाऊन तिथे काही दासी दिसत आहेत, त्यांना जाऊन विचार. तर त्या दासींना जाऊन विचारलं, आज कोणती तिथी आहे. तर त्यांनी सांगितलं, आज चैत्र महिन्यामधली, आज शुक्ल मासामधली म्हणजेच शुक्ल पक्षातली वद्य एकादशी आहे आणि एकादशीचं व्रत आज इथले लोक करत आहेत. त्यामध्ये आमच्या चेदी नरेश वीरसेन राजाची कन्या भगवती जगदंबाच म्हणायला काही हरकत नाही, महान तपस्विनी की जिची प्रसिद्धी पूर्ण जगात पसरली, तिन्ही लोकात पसरली, अशी तपस्विनी भानुमती राणी या ठिकाणी साधना करती आहे आणि ती सुद्धा आज व्रतस्थ आहे. तिने आज ती व्रत घेतलेलं आहे. अरे, त्या शबरीने ती गोष्ट ऐकली आणि शबराला येऊन सांगितलं की असं असं ती म्हटली. त्यावेळी शबराने सांगितलं, अगं, एवढे लोक लांबून येऊन तपश्चर्या करतात आणि आज मलासुद्धा पश्चाताप व्हायला लागला. मी तर जीवनात कधीच पुण्य केलं नाही, सगळं पापच केलं आहे. एवढं पाप केलं आहे की त्या पापाचा कुठेच अंत नाही. एवढं पाप केलं आहे, खूप जीव मारले मी
आणि स्वतःच्या पोटासाठी हे सगळं केलं, पण आता मला हे करायची इच्छा राहिली नाही. शबरीला सांगितलं, मी सुद्धा आज व्रत घेतो. मग तिला सांगितलं, तू ही फुलं विक आणि हे फुलं विकून जे पैसे येतील त्याच्यावर तुझा उदरनिर्वाह कर. आता मी जातो. आणि तो व्याध खुशाल निघाला. जाऊन त्याने रुद्रकुंडामध्ये स्नान केलं, चक्रतीर्थामध्ये स्नान केलं. आता तर तो म्हटला कोणतंच तीर्थ सोडायचं नाही. शुल्बित तीर्थात स्नान केलं त्याने. त्या गंगा म्हणजे देव नदी, सरस्वती नदी सगळ्या संगमामध्ये स्नान केलं. मार्कंडेय कुंडामध्ये स्नान केलं. सगळं स्नान करून अगदी तिथं लोक जसा विधी करताहेत त्या पद्धतीने तो विष्णुपूजन करू लागला. आता बाकीचे लोकसुद्धा आपापल्या परीने पूजन करू लागले. पण दासीसोबत हिची चर्चा झालेली होती. मग हिने म्हणजे या शबरीने त्या दासीला सांगितलं की माझ्याकडून एवढं फूल त्या भानुमतीला नेऊन दे. मग दासीने सांगितलं, थांब मी विचारून येते. दासी गेली आणि सांगितलं की ते एक शबरी आलेली आहे, पण खूप छान तिने कमळाची फुलं आणलेले आहेत, तर आणू का आपल्यासाठी. तिने सांगितलं, हो, पूजेसाठी फुलं पाहिजे आणि श्रीफळ पाहिजे म्हणजे नारळ. कारण आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा आपण पाण्यात आपल्याला ओला नारळ सोडावा लागतो. आणि त्या भानुमतीला सुद्धा नारळ सोडायचा होता ओला. मग आपण परिक्रमा प्रारंभ करताना सुद्धा आपल्याकडे नारळ असतो. आणि परिक्रमा प्रारंभ करत असताना आपल्याकडे आपण जर काही संकल्पाची आपली परिक्रमा असेल, म्हणजे नवसाची काही परिक्रमा असेल कुणाच्या, तर आपल्याला ओला नारळ तिथे सोडावा लागतो. मग भानुमतीला सुद्धा नारळ पाहिजे होता, श्रीफळ पाहिजे होतं आणि कमळ पुष्प पाहिजे होते. म्हणून ती दासी आली आणि दासीने त्या शबरीला सांगितलं. तर शबरीने सांगितलं, माझ्या पतिदेवांनी ओले नारळ तोडून आणून इथे ठेवलेले आहेत, मी तुला नारळसुद्धा देते आणि हे कमळ पुष्पसुद्धा देते. पण तिने सांगितलं एकच पाहिजे. एक नारळ आणि एक पुष्प घेऊन गेली आणि ती श्रीफळ आणि ते पुष्प बघितले आणि भानुमती इतकी प्रसन्न झाली की ताजे फूल होते ती. म्हणून ती इतकी प्रसन्न झाली आणि तिने सांगितलं, अगं एवढे सुंदर पुष्प आणले, जा सगळे घेऊन ये तिच्याकडून. मग दासी गेली आणि म्हणू लागली, तेवढे सगळे दे. हिने सांगितलं, देईन, पण मी आज तुमच्याकडून पैसे घेणार नाही. ती म्हटली, नाही नाही, मग तर मला राणीला विचारून यावं लागेल. राणी म्हटली, नाही, मी स्वतः येते. राणी स्वतः आता त्या शबरीकडे आली आणि शबरीला सांगू लागली, मला पुष्प दे. तिने सांगितलं, काही हरकत नाही, मी पुष्प तुम्हाला सगळे देणार आहे, श्रीफळसुद्धा देणार आहे, पण देत असता मी तुमच्याकडून आज 1 रुपयासुद्धा घेणार नाही. अरे, तिने सांगितलं, तसं जमणार नाही, तुम्हाला काहीतरी घ्यावं लागेल. तिने सांगितलं, नाही, मला उदरनिर्वाहच आता करायचा नाही आहे. राणीने सांगितलं, नाही, माणसाने अन्नपाणी सोडू नये, अन्न पाण्याचा कधी त्याग करू नये. राणी सांगू लागली त्या शबरीला, कारण अन्नामध्येच तर सगळं काही सामावलेलं आहे, अन्नामध्येच तर सत्यता आहे. तिने सांगितलं, या पृथ्वीवर जे काही घडतं आहे हे सगळं सत्यामुळेच घडतं आहे आणि सत्याच्या जीवावर हे सगळं चालू आहे. म्हणून तिने सांगितलं की तुला हे काहीतरी पैसे आज घ्यावे लागणार आहेत. पण तिने सांगितलं, हे बघ, सत्यानेच समुद्र मर्यादित राहतो, सत्यानेच अग्नी प्रज्वलित होतो, सत्यानेच वायुदेव वाहतो, सत्यानेच सत्य वाढत असतं, सत्यानेच गाय दूध देते. हे सगळं संपूर्ण चराचर जगत सत्याच्या आधारानेच टिकलेलं आहे. म्हणून तुला या सत्याची रक्षा केली पाहिजे, हे देव कार्य आहे, माझी अन्य कोणतीही इच्छा नाही आहे, असं ती दासी सांगते. पण राणीने सांगितलं, हे सगळं सत्याच्या जीवावर आहे, म्हणून तुला आज काहीतरी घ्यावं लागणार आहे. म्हणून तिने सांगितलं की मी तुला काही धान्य देते, ते म्हणजे 1 खंडी. 1 खंडी घेऊन जा. 1 खंडी म्हणजे मलाही आत्तापर्यंत माहिती नव्हतं, पण मी नर्मदा पुराणामध्ये वाचलं की 128 शेराची 1 खंडी होते. तर मी तुला 100 शेर म्हणजे 29 पोते धान्य मी तुला देते, ते घेऊन जा आणि या तुझ्या
दारिद्र्य जो समुद्र आहे तुझ्यासमोर दारिद्र्याचा, ज्याच्यासाठी तू रात्रंदिवस फिरते भटकते, अन्यान्य जीवांना मारते आणि मग खाते, तर हे सगळं सोडून दे आणि तू धान्य, मी जे धान्य देईल त्या धान्याचा स्वीकार कर, त्या धनाचा स्वीकार कर आणि तुझा उदरनिर्वाह चालव. तिने सांगितलं, आता माझी काहीच अपेक्षा नाही, मी कोणत्या जीवाला तर मारणार नाही आहे, पण मी तुमच्या धान्याचा सुद्धा स्वीकार करणार नाही. तर तिने सांगितलं, मी जर फुकट हे फुलं घेतले तर माझी निष्फल पूजा होईल. लक्षात ठेवा, अति महत्त्वाची गोष्ट आहे, नर्मदा पुराणामध्ये सांगितलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगणार आहे की आपण देवपूजेसाठी फुलं जे घेतो ते फुलं कसे असले पाहिजे. आपल्याला उत्तम प्रतीचे फुलं जर पाहिजे असेल, देवाला ते आवडेल असे फुलं, तर आपल्याला ते वनात मिळालेले फुलं पाहिजे. वनपुष्प त्याला म्हणतात. जंगलात वनात मिळालेली जी फुलं असतात ते आपण स्वतः आणलेले असावेत आणि तेही स्नान करून आणलेले असावे, तर ते उत्तम प्रतीचे फुलं असतात. मध्यम प्रतीचे सांगितले ते म्हणजे बगीचेमधले, जी बगीचा आपण लावतो त्या बगीच्यामधल्या फुलाला कोणाचा ना कोणाचा स्पर्श होतो, तर ते मध्यम प्रतीचे सांगितलेले आहेत. आणि अधम प्रतीचे जे फुलं आहेत तर ते विकत घेतलेले आहेत. म्हणजे विकत घेऊ नये असं मला म्हणायचं नाही आहे, नाहीतर फुलं विकणारे माझ्यावर रागावतील. म्हणून फुलं विकत घेतले तरी काही हरकत नाही, पण ते 3 नंबरच्या प्रतीचे म्हणजे 3ऱ्या क्रमांकाचे अधम सांगितलेले. आणि 4थ्या नंबरला म्हणजे अधम ते फुलं आहेत ते दानामध्ये आलेले. दानातले फुलं देवाला चालत नाही. मग म्हणून तिने सांगितलं, या राणीने भानुमतीने सांगितलं शबरीला, मी तर वनात जाऊन पुष्प आत्ता आणू शकत नाही, उत्तम प्रतीची फुलं मला पाहिजे, पण ते मी आत्ता आणू शकत नाही. मग मध्यम प्रतीचे म्हणजे कोणत्या बगीचेत जाऊन सुद्धा मी आणू शकत नाही. जर बगीचा माझी नाही आहे, दुसऱ्यांच्या बगीच्यातून मी आणू शकत नाही. जर मी आणले त्यांच्या परवानगीशिवाय तर मला पाप लागेल, आणि जर परवानगी घ्यायची असेल तर विकत घ्यावे लागतील. मग आणि विकत घेतलेले फुलं हे 3 नंबरच्या प्रतीचे होतील. पण 4थ्या प्रतीचे दानातले फुलं जर तू मला दिले, म्हणजे दान म्हणून जर दिले, तर माझी आजची विष्णू पूजा निष्फल होईल. म्हणून मी तुझी फुलं फुकट घेऊ शकत नाही, म्हणून त्याच्या बदले मी तुला 100 शेर धान्य देते, ते घेऊन जा. आता हिच्या अशा म्हणण्यामुळे तिने सांगितलं ठीक आहे. मग तिने ते सगळे फुलं आणि श्रीफळ त्या भानुमतीला दिलं, आणि भानुमतीने आता ते फुलं आणि ते श्रीफळ घेऊन भगवान विष्णूची पूजा केली. त्या ठिकाणी विष्णू पूजा झाली, आणि ती विष्णू पूजा पाहिल्यावर हा जो शबर आहे हा सुद्धा स्नान करून आला, आणि त्याने ती सर्व काही बघून आपल्या पत्नीला सांगितलं, शबरी, आता तर माझी सुद्धा अशी इच्छा होती, मी कधीच कोणतं पुण्य केलं नाही, पण आज पर्वकाळी मी तीर्थात स्नान केलं, म्हणून या स्नानामुळे मला असं वाटतं माझं अंतकरण शुद्ध झालं, आणि आता मी उपवाससुद्धा धरलेला आहे. आता मी अन्न पाण्याचा त्याग करणार आहे. आता मला जेवण करायचं नाही आहे, तुला जेवायचं असेल तर जेव. पत्नीने सांगितलं, कारण ती शबरी होती तरीसुद्धा तिने सांगितलं, स्वामी, आजपर्यंत मी सुद्धा तुमच्या अगोदर कधीच जेवले नाही, हा स्त्रीचा धर्म असतो. पण आता जर स्त्री धर्म सांगायलाच गेले तर बाकीच्या स्त्रिया माझ्यावर रागावतील, मला म्हणतील काय काय गोष्टी सांगत बसती, हिला काही काम नाही की काय. म्हणजे स्त्री धर्म आहे, पतीचं भोजन झाल्याशिवाय पत्नीने भोजन करू नये. त्यांच्या ताटातलं शिल्लक राहिलेलंच तिने त्याच ताटात जेवायचं, दुसरं ताटसुद्धा करायचं नाही. मग आता शबरीने सांगितलं, स्वामी, तुम्ही जेवल्याशिवाय मी सुद्धा जेवत नसते, मग आता तुम्हीच जेवणार नाही, मी तरी कशाला जेवू. मला सुद्धा आज उपवास आहे. दोघांनी उपवास धरलेला आहे, आणि उपवास करून त्यांनी दोघांनी आता शिवपूजन आणि विष्णूपूजन केलेलं आहे. कमलपुष्प विष्णूला अर्पण केलेले आहेत, आणि पाण्यामध्ये श्रीफळ सोडण्यासाठी दोघेजण
आता त्या तीर्थावरती गेलेले आहेत आणि चक्रतीर्थापासून त्यांनी ते श्रीफळ सोडलेलं आहे. आणि आता दोघांनी ठरवलं, त्या व्याधाने त्या पत्नीला सांगितलं, आता तर माझी अशी इच्छा होते की आता घरी जायचं नाही, पुन्हा संसारात रमायचं नाही, तर इथेच राहून त्याने द्वादशीच्या दिवशी या भानुमती राणीने त्या ठिकाणी पुन्हा विष्णूपूजन शिवपूजन करून नित्यनेम करून आपलं जो नित्यनेम आहे तो करून काही वाचन पठन करून ध्यानधारणा करून नंतर तिने ब्राह्मणांना भोजन घातलं. आणि त्या दिवशी ब्राह्मण भोजन घालून खीरपुरीचं जेवण त्यांना देऊन ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्या ठिकाणी तिने विधिवत सर्व काही पूजा झालेली आहे. त्या दिवसापासून तिने व्रत घेतलं. ते व्रत म्हणजे 1 दिवस उपवास धरायचा आणि एका दिवशी उपवास सोडायचा. 1 दिवस उपवास करत तिने 1 वर्षभर, तसे विधवा स्त्रियांना खूप नियम आहेत, पण मी ते सांगणार नाही, कारण सांगितलं तर त्या सगळ्यांना पटणार नाही आहे. आणि धर्माला आणि शास्त्राला कोण मानत बसलं आहे आता. पण आपण जितके नियम पाळू ना, आपण तितकी सुखी होऊ, आपली पुढची पिढी तितकी सुखी होईल आणि आपली कीर्ती आपोआप वाढत राहील. जी स्त्री विधवा झाली त्या स्त्रीने केसाला कधीच तेल लावायचं नाही. तिने अंगाला कधीच कोणते सुगंधी द्रव्य म्हणजे साबण असेल, शॅम्पू असेल, कधीच लावायचं नाही. आता ह्या गोष्टी कुणाला पटणार नाही आहेत म्हणून मी सांगत नसते. पण त्या स्त्रीने कधीच 4 पायाच्या शय्येवरती म्हणजे कॉटवरती, बाजावरती कधी झोपायचं नाही. तिने नेहमी जमिनीवरच शयन करायचं. तिने कधी केसामध्ये फूल लावायचं नाही. तिने कधी पावडर, गंध असं काही जे असेल, मेकअप कधी करायचा नाही. तिने कधी रंगीबेरंगी वस्त्र धारण करायचे नाही, पांढरंच वस्त्र धारण करायचं. तिने कधी पायात चप्पल घालायची नाही. आणि तिने कधी आपला चेहरा आणि आपले केस, चेहरा दिसेल तर काही हरकत नाही, पण केस तर कधीच परपुरुषाच्या नजरेस येऊ नये, इतके कठोर नियम आहेत. तिने कधी तेलकट जास्त चमचमीत पदार्थ खायचे नाहीत. आणि तिने देहाला सुकवायचं, तीच तिची खूप मोठी तपश्चर्या आहे. तिला जंगलात जायची गरज नाही, तिने खूप मोठी साधना करायची गरज नाही, उगाच फिरायची गरज नाही. म्हणजेच हे सगळे नियम आहेत, पण आता ते कुणी पाळू शकत नाही. आणि मी सांगितले तरीसुद्धा कुणी पाळणार नाही, उलट वाईट वाटेल कुणाला. पण असे शास्त्राचे नियम आहेत. म्हणून या भानुमतीने सुद्धा असे नियम तिने अगोदरच पाळायला सुरुवात केली. ज्या दिवशी तिचा पती मरण पावला त्याच दिवशी. कारण अशा नियमाशिवाय मन एकाग्र होत नाही. मन एकाग्र होण्यासाठी या सगळ्या नियमांचं पालन व्हावं लागतं. ज्या दिवशी आपला पती मरण पावला त्या दिवशी ती स्त्री अगदी तिचं शरीर म्हणजे शव असतं. त्या शरीराला कोणतेच भोग नसतात आणि कोणतेच उपभोग नसतात. तर त्या स्त्रीने साधी भाकरी, साधी भाजी खायची असते आणि एकदम साधं राहायचं असतं, जमिनीवर शयन करायचं. ह्या सगळे नियम ती भानुमती पाळू लागली. आणि आता किती वर्ष तिचे निघून गेले. 12 वर्ष गंगेच्या तीरावरती, 5 वर्ष अमरकंटकला, 5 वर्ष ओंकारेश्वरला, आणि फिरत फिरत येताही काही वर्ष निघून गेले असतील. इतके वर्ष तिचं तरुणपण संपून गेलेलं होतं. तिने 40 पार केलेली होती. आता तर एक दिवसाच्या आड तिने उपवास करता करता आता तिने शरीराला सुकवती आहे. म्हणजे शरीर कृश बनवत चालवायचं. आणि असं करत करत तिचा तो नियम आजपासून सुरू झालेला आहे, द्वादशीपासून. पण जो हा व्याध आहे, हा शबर आणि शबरी, यांना इतकं वैराग्य झालं की त्या भानुमतीपेक्षाही जास्त वैराग्य झालं. आणि यांनी दोघांनी ठरवलं, आपण सुद्धा आज या मार्कंडेय कुंडामध्ये, या चक्रतीर्थामध्ये, या रुद्रकुंडामध्ये आपण सुद्धा आपला देह विसर्जन करायचा. पण देह विसर्जन करण्यासाठी
ते दोघं पती पत्नी द्वादशीच्या दिवशी आता पुन्हा स्नान करायला गेले. द्वादशीच्या दिवशी त्यांनी स्नान केलं सगळ्या तीर्थांमध्ये आणि त्रयोदशीला मार्कंडेय कुंडात स्नान केलं आणि भगवान विष्णू आणि शंकर दोघांचंही पूजन केलं त्रयोदशीला. आणि चतुर्दशीच्या दिवशी त्यांचं पुन्हा सगळ्या तीर्थांमध्ये स्नान होऊन आज त्यांनी सगळ्यांचा निरोप घ्यायचा ठरवला आणि भगवंताकडे त्यांचं लक्ष लागलं. त्याच वेळी आता पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी त्या दोघं पती पत्नी त्यांनी हातामध्ये श्रीफळ घेतला. कारण त्या पौर्णिमेला तो पर्वकाळ जो आहे त्या पर्वकाळाला पद्मक असं म्हणतात. म्हणून कारण तो पद्मक म्हणजे द्वादशीपासून आहे. द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा अशा जे 4 दिवसाचा जो पर्वकाळ आहे ह्याला पद्मक असं म्हणतात. आणि या पद्मक पर्वकाळावरती त्या दोघांनी ते त्या देवशिलेवरती म्हणजेच देवशिलेजवळ गेले आणि तिथून त्या विंध्याचलापासून दोघं पती पत्नीने उत्तरीय वस्त्र आपल्या अंगाला गुंढाळलं, गळ्याला गुंढाळलं आणि दोघं पती पत्नीने नर्मदा मैयेला हात जोडले, शूलभेद तीर्थाला हात जोडले, देवनदी गंगा, सरस्वती, रुद्रकुंड, चक्रतीर्थ आणि मार्कंडेय कुंडाला हात जोडून दोघांनीही त्या ठिकाणावरून आता त्यांना तिथून आपलं शरीर खाली झोकून द्यायचं. एवढ्यात ऋषी मुनींनी आवाज दिला, थांबा, काय अडचण आहे तुम्हाला? का तुम्ही देह विसर्जन करता? दरिद्री आहे का? दुःख आहे का? रोग आहे का? कोणी त्रास देतोय का? राजाचं भय आहे का? ह्या दोघांनी सांगितलं, आम्हाला काहीच त्रास नाही, आमच्या जीवनात खूप आनंद आहे, पण या आनंदाच्या भरामध्येच तर आम्ही खूप सुखी आहोत आणि आम्हाला आता या सगळ्या तीर्थांचं एवढं महत्त्व कळलं आहे. या तीर्थात जर आम्ही देह विसर्जन केला तर आम्ही भगवंताच्या जवळ जाऊ, आम्ही भगवतमय होऊन राहू, म्हणून आम्हाला इथे देह विसर्जन करायचा, आम्हाला काही दुःख नाही आहे. असं जेव्हा सांगितलं तेव्हा ऋषी मुनींनी सांगितलं, अरे वा, तुम्ही तर धर्म धुरंधर आहात. अरे शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. तुम्ही तर खरे साधू झालात, आमच्यापेक्षाही तुम्ही श्रेष्ठ आहात. संसारही केला, संसारातलं कर्मही केलं आणि शेवटीच तुम्ही आमच्या अगोदर त्या गतीला चाललेला आहात. म्हणून त्यांनी तिथून विंध्याचलावरून खाली देह झोकून दिला. ते अर्ध्याच भागामध्ये तरंगले, अजून नर्मदा मैयाच्या डोहात पडलेले नाही आहे, मार्कंडेय कुंडात पडलेले नाही आहेत. वरच्या वरच त्यांच्या देहातली ती ज्योत निघाली आणि त्या ठिकाणी भगवान शंकराचे पार्षद विमान घेऊन त्यांना घ्यायला आले आणि त्यांना वरच्यावर त्या विमानामध्ये बसवलं आणि त्यांचा देह मग त्या नर्मदा जलामध्ये मार्कंडेय कुंडामध्ये पडला. आता तर हे दोघं सोबतच पती पत्नी भगवान शंकराच्या धामात निघून गेले आणि तिथं गेल्यावर तो जो व्याध आहे, शबर आहे, भिल्ल आहे, तो भगवान शंकराचा पार्षद होऊन राहिला. आता तर सगळ्यांना एवढा आनंद झाला आणि त्यांचं वैराग्य बघून भानुमतीला आणखी वैराग्य झालं आणि भानुमतीने तेव्हापासून म्हणजे त्या पौर्णिमेपासून तर चैत्र पुढच्या पौर्णिमेपर्यंत म्हणजे 1 वर्षभर तिने तो नियम केला. आणि 1 वर्षभर जर स्त्रीने ते व्रत केलं, वर्षभर त्या ठिकाणी राहून उपासना साधना केली आणि एकादशी व्रत केलं, प्रदोष व्रत केलं, तर ती कितीही पापी नसली, तिच्या हातून कोणतंही पाप झालेलं असेल, गर्भहत्या झालेली असेल, पती हत्या झालेली असेल, पुत्र हत्या झालेली असेल, गोहत्या झालेली असेल, व्यभिचार झालेला असेल, कोणत्याही प्रकारचं पाप असेल, तर त्या ठिकाणी राहिल्याने 1 वर्षाच्या त्या नियमाने निघून जातं. आता तर भानुमती 1 वर्ष हे सगळं व्रत करून अति पवित्र झालेली होती आणि एवढी तिची प्रसिद्धी झालेली होती. आता त्या पौर्णिमेच्या दिवशी तिने आपल्या दासदासींना सांगितलं,
राहिलेले जे होते त्या दासींना सांगितलं, तुम्ही आता चिदी नरेश वीरसेन राजाकडे म्हणजे माझ्या पित्याकडे जा. माझ्या आई वडिलांना जाऊन तुम्ही सांगा की तुमची भानुमती आता शरीराला सुकवून आता ती हा परदेश गमन म्हणजेच परलोक गमन ती करती आहे. आणि दासदासींना तिने पाठवून दिला. आता ती पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत तिची साधना अशी कठीण चालू आहे. आता अन्न पाणी तिने वर्ज्य केलेलं आहे. आणि तेव्हापासून तिने आता भगवत भक्ती, शिवपूजन आणि विष्णूपूजन, प्रत्येक कुंडामध्ये स्नान, नर्मदा मैयेचं तीर्थ जल घेऊन आता तर एवढी तिची साधना चालू आहे. आणि ही साधना करता करता आता तर पुन्हा चैत्र महिन्यामधल्या तो पक्ष पूर्ण झाला आणि अमावस्येला म्हणजे एक पक्ष म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत, तर त्या अमावस्येपर्यंत तो एक पक्ष पूर्ण झाला, तो पंधरवाडा. आणि अमावस्येच्या दिवशी सकाळी म्हणजे पहाटे लवकर उठून स्नान करून सगळ्या तीर्थांमधलं स्नान केलं. आणि सकाळी तिने ब्राह्मण दक्षिणा दिली, ब्राह्मण भोजन घातलं. ज्या गरीब लोक आहेत या सगळ्या लोकांना तिने दक्षिणा दिली. वस्त्रदान केलं गरिबांसाठी, धनदान केलं, अन्नदान केलं. आणि हे सगळं केल्यानंतर तिने आपल्या म्हणजे तिने पितृतर्पण म्हणजेच श्राद्ध कर्म केलं आणि आपल्या पतीचं सुद्धा पिंडदान केलं. कारण स्त्री ही आपल्या पतीचं पिंडदान करू शकते म्हणून तिने पिंडदान केलं त्या ठिकाणी. म्हणून जी विधवा स्त्री आहे तिने तर या शूलपाणीच्या जंगलामध्ये म्हणजेच या शूलभेद तीर्थामध्ये आपल्या पतीचं पिंडदान करायला काही हरकत नाही. आणि जर केलं तर ते सफलच होतं. किती सफल होतं तर जोपर्यंत या सृष्टीमधले सगळा व्यवहार चालू आहे म्हणजे सृष्टीच्या अंतापर्यंत तिचे पितर आणि तिचा पती हा सुखात राहतो एकदा पिंडदान केलं तर. म्हणून भानुमतीने सुद्धा पिंडदान केलं आपल्या पतीचं. आणि नंतर तिने सगळ्या ऋषीमुनींना हात जोडले आणि हात जोडून ती सुद्धा त्या कुंडाजवळ गेली म्हणजेच त्या विंध्याचलावरती गेली. आणि विंध्याचलावरती जाऊन तिने धर्माचं पालन करीत ती त्या ठिकाणी तिने ठरवलं आता आपण सुद्धा या ठिकाणी आपला देह ठेवायचा, देह विसर्जन करायचा. आणि देह विसर्जन करण्यासाठी आता तिने त्या विंध्याचलावरती उभी राहिली आणि सर्व ऋषी मुनींना सांगू लागली, माझ्या आईवडिलांना सांगा, सगळ्यांना सांगा, जो कोणी माझ्याबद्दल विचारील त्याला सांगा की तुमची भानुमती नर्मदा मैयेमध्ये विलीन झालेली आहे, भगवंताला विलीन झालेली आहे. आता तिची काळजी करू नका. तिने आपला धर्म पाळला. पित्याला जे वचन दिलं होतं ते वचन तिने पूर्ण केलं की मी माझं शरीर सुकवीन, तुमच्या कुळाला कलंक लागेल असं अजिबात वागणार नाही, असं अजिबात होऊ देणार नाही. मग तसं तर शास्त्र सांगतं की स्त्रीवर विश्वास ठेवू नये. स्त्री आत्ता एक बोलेल आणि नंतर एक बोलेल, पण जी स्त्री परमार्थ करणारी आहे त्या स्त्रीवर नक्की विश्वास ठेवा. कारण स्त्रीचे काही अवगुण सांगितलेले आहे शास्त्राने. माझे गुरुवर्य सांगत असतात भागवत कथेमध्ये, तुम्ही कधी ऐकलेलं असेल पण मी आता ते सांगणार नाही आहे. काही अवगुण सांगितले. स्त्री ही खूप धीट असते, धैर्य असतं तिच्यामध्ये. स्त्री ही पटकन वाईट वागायला तिची बुद्धी होत असते. अशी काही 6 लक्षणं आहेत. तर त्यामध्ये म्हणून स्त्रीवर विश्वास ठेवायचा नसतो. ज्यांनी स्त्रीवर विश्वास ठेवला त्यांना शक्यतो धोका पत्करावा लागला. पण ज्या स्त्रीने जी परमार्थ करते आहे, थोडाफार जिचा परमार्थ आहे, खूपही असावा असंही काही नाही, खूप असणाऱ्यावर तर अजिबात विश्वास ठेवायची गरज नाही, कारण तिचाच तिच्यावर खूप विश्वास असतो. म्हणून शास्त्र सांगते कुणी असं वाईट मानून घेऊ नका.
तर जी स्त्री परमार्थ करते तिच्यावर नक्की विश्वास ठेवा. ती कधी चुकीच्या मार्गावर जाणार नाही. ती आपल्या आईवडिलांचा 10 वेळा विचार करेल तेव्हा चुकीचं पाऊल उचलण्या अगोदर. मग जेव्हा परमार्थ करत असेल ती खूप वेळा विचार करेल, माझ्या कुळाचं काय होईल, माझ्या परमार्थाचं काय होईल, माझ्या देवाचं काय होईल, सगळ्यांचा विचार करते. म्हणून ती कधी चुकीचं पाऊल उचलू शकत नाही. म्हणून भानुमतीवर तिच्या बापाने विश्वास ठेवला आणि तो सफल झाला. आता तर भानुमतीने सर्व ऋषीमुनींना सांगून ऋषीमुनींनी सांगितलं, हे सुंदरे, हे पवित्र शिले, तू महान आहेस. भानुमतीची तपश्चर्या बघून ऋषीमुनींच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आले आणि सांगितलं, बेटा तू खूप महान आहेस. आम्ही खूप वर्षापासून इथे राहिलो, पण आम्ही जे करू शकलो नाही ते तू एका वर्षात केलं आहे. 1 वर्षाभरात एवढं पुण्य कमवलं आहे की भगवंताची तू प्रिय झालीस. अगं, पती मरण पावला, जगाचं किती दुःख तुला सहन करावं लागलं असतं जर तू समाजात राहिली असती तर. खूप वाईट आहे या समाजात राहणं, पतीशिवाय राहणं. जिच्या पतीने जिचा त्याग केलेला आहे किंवा जिचा पती मरण पावलेला आहे त्या स्त्रीला जे दुःख भोगावं लागतं, भयंकर दुःख असतं ते फक्त तीच स्त्री जाणू शकते. म्हणून तर जावे त्याच्या वंशात तेव्हाच कळे, असं तर कुणाला हे दुःख कळू शकत नाही. म्हणून तिला खूप सांभाळावं लागतं आणि स्वतःला खूप सावरावं लागतं. एवढं सगळ्या सुखांचा त्याग करूनसुद्धा लोक नाव ठेवायला तयारच असतात. त्यांना सगळ्यांना तोंड द्यावं लागतं. भयंकर असतं हे सगळं दुःख. मग पण तू ह्याला सगळ्यांना तू फाटा देऊन तू जंगलात राहिलीस. हे तू खूप महान कार्य केलं. लोक काय म्हणतील, मी कुठं गेले, मी जंगलात गेले, लोकांचा विश्वास बसेल का, ह्या सगळ्या गोष्टींचा तू विचार करत बसली असती तर तुला हे साध्य झालं नसतं. म्हणून तू आज महान आहेस. तुझी कीर्ती अजरामर राहील आणि जर कुणी तुझं नाव घेईल या जगात आणि तुझी ही कथा कुणी कुणाला सांगेल तर त्याच्या जीवनातल्या करोडो जन्माचं पाप त्याचं नष्ट होईल, असं ऋषीमुनींनी सांगितलं. ही कथा जर कुणी ऐकेल, कुणी सांगेल तर तो किती पाप करणारा असला तरीसुद्धा त्याचं सगळं पाप नष्ट होऊन जाईल. त्याचं कुळ पवित्र होईल, दोषरहित होईल आणि तो पवित्र पुण्यात्मा होऊन जाईल, असं सांगितलं. आणि ऋषीमुनींनी तिला आणखी सांगितलं, तुझ्यामुळे या तीर्थाला एवढं महत्त्व आलेलं आहे. कारण हे तीर्थ अगोदरची इतके पवित्र आहेत, पण मागच्या वर्षी म्हणजे 1 वर्षापूर्वी व्याधाने सुद्धा या ठिकाणी देहविसर्जन केला. आणि आज तू अमावस्येच्या दिवशी, कारण अमावस्येच्या दिवशी तर हा मोठा पर्वकाळ असतो. लोक म्हणतात अमावस्येला मरू नये, अमावस्येला मेला की तो खूप पापी असतो. पण अमावस्येला मरणारा अतिपुण्यवान असतो. कारण अमावस्येच्या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडे असतात. एक वेळ एकादशीला जर मृत्यू आला तर एकादशीच्या दिवशी मरणारा त्याचा आत्मा उपाशी जात असतो. ते एकेवेळी ते चांगलं नसेल, पण अमावस्येच्या दिवशी मरणारा अतिपुण्यवान आणि अतिभाग्यवान असेल. म्हणून भानुमतीने सुद्धा अमावस्या निवडली, ती म्हणजे देहविसर्जनासाठी. आणि तिने वरून त्या विंध्याचलावरून खाली मार्कंडेय कुंडामध्ये स्वतःला झोकून देणार आहे. उत्तरीय वस्त्राने आपल्या गळ्याला ते वस्त्र गुंडाळलं आणि तिथून देह झोकून दिला. पण तीसुद्धा आता त्या जलात न पडता अर्ध्यामध्येच तिला विमान घ्यायला आलं आणि विमानात बसून ती भगवत धामामध्ये निघून गेली. भानुमती महान पवित्र झाली. आज भानुमतीचं जीवनाचं सोनं झालं. आपल्या जीवनाचं कधी सोनं करायचं, तर आपल्या जीवनाचं सोनं करण्यासाठी त्या ठिकाणी ते ठिकाण आता लुप्त आहे. ते ठिकाण आपल्याला बघायला शिल्लक राहिलं नाही. म्हणून तर खूप दुःख वाटतं की मैया, का गं हे सगळं, ह्या सरदार सरोवराने खूप वाईट केलं एवढी गोष्ट की शुलभेद तीर्थ स्वतःमध्ये मैयाने सामावून घेतलं. आपण ती तीर्थ बघू शकत नाही, फक्त त्याची कथा ऐकू शकतो आणि सांगू शकतो. पण ती तीर्थ बघायची सुद्धा गरज नाही आहे.
त्या तीर्थाची फक्त कथा जो सांगेल आणि जो ऐकेल दोघंसुद्धा खूप पवित्र होतील, खूप पुण्यवान होतील. आणि तोच तो परिसर आहे. कारण आता जी शूलपाणेश्वर आपण पाहतो तर तो शूलपाणेश्वर तो बऱ्याच अंतरावर आहे. खरं शिवलिंग आणि खरा शूलपाणेश्वर तर खूप मध्यभागी आहे. या तीर्थाची एवढी माहिती रावणाला कळाली आणि मग रावणाने त्या ठिकाणी त्या शूलभेद तीर्थाजवळ शिवलिंग स्थापन केलं आणि एवढी पूजा केली. म्हणून तर शूलभेद तीर्थाजवळ शिवलिंग स्थापन केल्यामुळे त्याला शूलपाणेश्वर म्हणू लागले, की एवढ्या सगळ्या तीर्थांच्या जवळ हे तीर्थ आहे, पण सगळे लुप्त आहे. आणि याच ठिकाणी नर्मदा पुराणामध्ये सांगितलं आणि त्या ऋषी मुनींनी सुद्धा भानुमतीला सांगितलं होतं. शौनक ऋषींनी उत्तानपादाला सांगितलं आणि मार्कंडेय ऋषींनी पांडवांना सांगितलं. कारण पांडवांना जी नर्मदा पुराणाची कथा मार्कंडेय ऋषींनी सांगितली तर तिथेच मार्कंडेय कुंडाजवळ मार्कंडेय गुफा आहे, होती, जलमय आहे आता. तर त्या मार्कंडेय गुफेमध्येच हजारो साधूंचा मुनींचा समूह पांडवांनी बघितला आणि त्या ठिकाणी ते थांबून ती कथा नर्मदा पुराणांच्या सगळ्या कथा त्या ठिकाणी श्रवण केलेल्या आहेत. म्हणून तर या सगळ्यांनी म्हणजे ऋषी मुनींनी भानुमतीला, शौनक ऋषींनी उत्तानपादाला, मार्कंडेय ऋषींनी पांडवांना सांगितलं या ठिकाणी या परिसरामध्ये म्हणजे इथून 100 किलोमीटर अंतरावरती कुणीही इथे काही दान केलं, मग वस्त्रदान असेल, अन्नदान असेल, धनदान असेल, पैसा दान असेल, चप्पल दान असेल, तसं वर्णन आहे नर्मदा पुराणामध्ये बघून घ्या. चप्पल दान, खडावा दान, छत्री दान, हुडी दान, ज्या ज्या वस्तू आपल्याला जीवनामध्ये उपयुक्त आहेत त्या त्या वस्तू आपण तिथे दान करू शकतो. आणि त्या आपण आपल्या पितरांच्या नावाने सुद्धा काही वस्तू दान करू शकतो आणि त्या ठिकाणी आपण गरिबांची सेवासुद्धा करू शकतो. आता तर मैयाच्या हृदयात राहणारे लोक गरीब नाही आहे, पण खूप दुर्मिळ भाग आहे तो. तसं त्या भागाकडे बघितलं तर आपल्याला वाईट वाटतं, अगदी डोळे पाणावतात की हे लोक का चोरी करतात, हे लोक का लुटतात परिक्रमावासियांना. तर खरंच त्या ठिकाणी काही मिळत नाही आहे. कारण ते तिन्ही राज्याच्या बाँड्रीवर ते गाव, ते ठिकाण आहे. पलीकडून गुजरात आहे, अलीकडून महाराष्ट्र आहे आणि खालच्या बाजूला मध्य प्रदेश आहे. मग तिन्ही राज्याच्या बाँड्रीवर असल्यामुळे तुम्ही बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण कुठे रस्त्याचं काम बघितलं, बाँड्री आली की रस्ता तिथे काम बंद असतं, तेवढ्याच बाँड्रीवरचा रस्ता खराबच असतो. मग हे तर केवढं मोठं ठिकाण आहे. आणि ते ठिकाण, ते तीर्थ जरी लुप्त असलं तरी त्या परिसरात आपण कुठेही जाऊन दान करू शकतो, काहीही दान करू शकतो. म्हणून तर नर्मदा पुराणामध्ये जेव्हा हे बघितलं आणि आमच्या लक्षात आलं, आम्ही दोघं पती पत्नीने असं ठरवलं की आपल्याकडे कथा कीर्तनामधून काही जे आपल्याला मिळेल, आपण तर कधी बोली करायचीच नाही, हट्टाने कुणाकडून पैसे मागून घ्यायचे नाही. जे मिळेल ते दान, त्यामधला 4था भाग बाजूला काढायचा आणि शूलपाणीच्या जंगलामध्ये तिथे दानाचं जास्त महत्त्व आहे म्हणून आणि तिथे गरीब लोक आहेत म्हणून आपण त्या ठिकाणी दान करायचं. मग तिथे त्या 4थ्या भागातलं आपण त्या ठिकाणी काही घेऊन जाऊ शकतो. कधी स्वेटर न्यायचे, कधी कपडे न्यायचे, कधी काही न्यायचं, कधी ब्लँकेट न्यायचे, कधी काही वस्तू न्यायच्या. आणि तिथं गेल्यावर त्या लोकांना अन्नदान म्हणून आपण तिथे जे घोंगसाच्या आश्रमामध्ये जे महाराजजी आहेत त्यांच्याकडे आपण अन्नदानासाठी काही दक्षिणा त्यांच्याकडे देऊ शकतो. त्यांना वैयक्तिक आपण थोडीशी दक्षिणा देऊ शकतो, म्हणजे ब्राह्मण दक्षिणा होते, ब्राह्मण भोजनही त्याच्यामध्ये होतं. गरिबांना अन्नदान, आदिवासी लोकांना अन्नदान, त्याचंही पुण्य आपल्याला भेटतं आणि वस्त्रदान ह्याचंही पुण्य भेटतं. आणखी आपण काही वस्तू नेल्या तर आपल्याला त्या वस्तूंचंही दान केल्याचं पुण्य भेटतं. त्या ठिकाणी आपण पितृतर्पण करू शकतो.
आपल्या पितरांच्या नावाने आपण काही तिथे वस्तू दान करू शकतो. आणि विधवा स्त्रीने त्या ठिकाणी जाऊन स्नान करून आपल्या मनानेच अंतःकरणापासून तिथे संकल्प करून आपण काही तिथे दान करू शकतो. आपल्या पतीची सद्गती होण्यासाठी महान अतिपवित्र तीर्थ आहे. या तीर्थाची कथा मला असं वाटत होतं मी सांगू शकायची नाही, कारण नुसती कथा ऐकता ऐकता वाचता वाचताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण खूप दम धरून आणि खूप आनंदाने तुमच्यासमोर ही कथा ऐकविली. म्हणून आज माझंसुद्धा भाग्य आहे की मला सगळ्यांपर्यंत आणि खूप लोकांपर्यंत ही कथा माझ्याचेने नर्मदा मैयेने ही पोहोचून घेतलेली आहे. म्हणून खूप आनंदाची गोष्ट आहे की आज गोंगस्यामध्ये दुपारपर्यंत, कारण आपण कुठून कुठे गेलो हे सुद्धा मला भान राहिलं नाही, कारण भाग खूप मोठा होतं तीर्थ महात्म्य सांगायला गेलं तर. पण काय करणार, तेही सांगणं गरजेचं असतं आणि प्रवासही सांगायचा असतो. म्हणून गोंगशामध्ये आपण होतो आणि गोंगशामधूनच ती तीर्थ महत्त्व आपण सांगत पुढे गेलो. तर एवढा मोठा वेळ आपला गेला, पण जरी वेळ गेला तरीसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, नक्की ऐका. म्हणून जवळजवळ बोरखेडीपासून शुलपाणीचं जंगल सुरू होतं, तसं मोरकट्ट्यापासूनच सुरू होतं. मोरकट्ट्यापासून तर आपण बादलपर्यंत म्हणजे सावरियापर्यंत नर्मदा किनारा आहे. तसं किनारा नाही आहे तो, पण पाणी भरलेलं आहे. म्हणून तिथपर्यंत आपण कुठेही दान करू शकतो. मग आम्ही नर्मदा जयंतीच्या दिवशी तिथे दान करण्यासाठी जात असतो. तर आपल्याला कोणाला यायची इच्छा असेल तर आपण संपर्क तसा करू शकता. आपल्याला दान करायची इच्छा असेल तसाही संपर्क करू शकता, कारण तिथे जाऊन खूप पुण्य मिळणार असतं. म्हणून पुढे जो शूलपाणेश्वर आहे ते तर पुढचं ठिकाण आहे. ते तर शूलपाणेश्वर पूर्वीच्या ठिकाणामध्ये ते मोडत नाही, पण एक त्याची प्रतिकृती आहे. म्हणून आपल्याला बघायला तरी मिळतं की असं तिथे होतं. म्हणून आज गोंगशामधून तिथे आता सर्व परिक्रमावासियांनी स्वयंपाक बनवला, तिथे जेवण वगैरे झालं आणि जेवण करून आता त्या ठिकाणावरून सगळं भांडे वगैरे आवरता इतका वेळ गेला की 1:45 वाजला. 1:45 वाजला आणि निघायचं तर भंडारी बाबांनी सांगितलं, अरे अरे बच्चे वाले, राघव के माता पिता ये राघव के लिए दूध ले जाओ, आगे दूध नहीं मिलेगा. आणि हेच दूध तुम्ही 2-3 दिवस वापरू शकता. संध्याकाळी याला तापवून घ्यायचं, सकाळी पुन्हा तापवायचं, असं करून करून तुम्ही वापरू शकता. आता 2 लिटरची बरणी भरून दूध दिलं. बरणी आता बॅगेमध्ये घेतली, खूप ओझं. आता तर पुढे चालायचं म्हणजे सगळं चढ उतार भयंकर प्रवास आहे. पण करणार काय, राघवसाठी ते घेणं गरजेचं होतं. म्हणून बरणीमध्ये दूध भरून ती बॅगेत बरणी ठेवली आणि आता आम्ही त्या ठिकाणी सगळं सामान वगैरे आवरून पुढे चालू लागलो. आता त्या घोंगसाच्या माँ नर्मदा अटल आश्रम त्या ठिकाणावरून निघालो आणि पुढे आता जाऊ लागलो. नर्मदे हर करत एवढे सगळे परिक्रमावासी आता सगळे भीतीच्या म्हणजेच लुटण्याच्या भीतीने सगळे एकत्र चालत होते. तसा आम्हाला तर सगळे लोक ओळखतच होते. म्हणून तर तिथे आम्ही जेव्हा नर्मदा जयंतीला गेलो होतो तेव्हा बरेच लोक ओळखीचे झालेले होते. तर एक बाबाजी होते, त्यांनी लगेच एका मुलाला सांगितलं, जा अरे बाबाजीला बॅग घेऊ लाग त्यांची, थोडं जा, एवढे 2-3 टेकडं चढून हे डोंगरातून पुढे सेमलेटपर्यंत जा. तो मुलगा काही यायला तयार होईना. तो म्हटला, नाही मला मागे यायला सोबत नाही. मग त्यांनी 2 मुलांना पाठवलं, जा ह्यांची बॅग घेऊ लाग. जे लोक लुटत होते ते लोक सेवा करतात. का सेवा करतात, तर त्या ठिकाणी नर्मदा मैयेचं हृदयस्थान आहे. लुटत होते तर त्याचंही ते कारण होतं की त्यांना ते काही मिळतच नाही, म्हणून ते लुटत होते. जर आपण सगळ्यांनी सहकार्य केलं, थोडं आपल्या आयुष्यभरातल्या कमाईचं किंवा एका वर्षातल्या कमाईचे 100 रुपये आपण रोज कमवत असलो, 100 रुपयातला 1 रुपया आपण रोज बाजूला टाकू शकतो आणि त्या लोकांसाठी दान करू शकतो. कारण दानाने आपल्याला तर पुण्य भेटणार आहे, पण त्या लोकांना जर सुविधा मिळाल्या तर ते लोक परिक्रमावासियांना त्रास देणार नाहीत. मग आम्ही पुढे चालता आता छोटे गावं लागत होते. तर पुढे आता तर छोट्या टापऱ्याही लागायच्या. त्या टापऱ्यामधून इतके छोटे मुलं बाहेर यायचे की ते मुलं खूप गरीब, काहींच्या अंगावर तर
अर्धेच वस्त्र आहेत, काहींना फक्त चड्डीच आहे, तर काहींना फक्त शर्टच आहे, अशी परिस्थिती. आणि केस तर किती अस्ताव्यस्त, अगदी भयंकर. बघितलं तर त्या गरिबीची खरोखर खूप दया येते. म्हणून राघव तर त्या सगळ्या मुलांना चॉकलेट वाटतच चालायचा. आणि चालता चालता आता पुढे एक खेरपाल म्हणून गाव लागलं. आणि खेरपालच्या नंतर आता 7 किलोमीटर अंतरावरती डाबर रस्ता लागला. कारण खेरपालमध्ये सुद्धा राघवने तिथे सगळ्या मुलांना चॉकलेट वाटले होते. रस्त्याने सारखा चॉकलेट वाटत चालायचा. त्याचे आम्ही फोटो वगैरे काढत चालायचो आणि खूप कौतुकाने तो सगळ्यांसोबत अगदी सामावून घ्यायचा. असं कुणाला वाटायचं नाही की राघव हा परका आहे. सगळ्या मुलांना वाटायचं आपल्यातलाच आहे. अरे कोण विशेष आलाय आणि आपल्याला चॉकलेट देतो. खूप आनंद वाटायचा बारकाल्या मुलांनासुद्धा आणि मोठे माणसंसुद्धा. आणि कधीकधी तर असं व्हायचं, जे चॉकलेट मागायला मुलं आलेत ते चॉकलेट न मागताच इतक्या लांबून उंच उंच टेकडीवरून चॉकलेट मागायला पळत आलेली मुलं पण आले की राघवला बघतच राहायचे, चॉकलेटसुद्धा मागत नव्हते. पण आम्ही राघवकडे तेवढे चॉकलेट द्यायचोच की मुलांना वाटण्यासाठी. मग तर त्या मुलांना खूप आनंद वाटायचा आणि असा आनंदात पण त्राससुद्धा सहन करत कारण तो तर असतोच. चढ उताराचा त्रास आहे, आणखी दुधाची बरणीसुद्धा आता पाठीवर आहे. हे सगळं घेऊन चालत आता पुढे त्या डांबरी रस्त्याने पुढे सेमलेट तिथून 4 किलोमीटर होतं. म्हणजे आता आजचा आमचा जास्त प्रवास नव्हता, म्हणून तर मला तीर्थ महात्म्य अगदी सविस्तर सांगता आलं. आता दिवसभरात फक्त 11 किलोमीटर चाललो. 11ही तसं काही थोडं झालेलं नाही आहे. 12:45 वाजता निघालो होतो आणि सगळा चढ उतार भयंकर. जंगल आणि ते डोंगर बघितलं, अगदी डोळे आणि अंतकरण असं तृप्त होतं. पुन्हा काही बघायची इच्छा राहत नाही. एकदा ते जंगल बघितलं आणि ते डोंगर बघितलं तर प्रत्येकाने शुल्पानी जंगलातूनच जा. म्हणून आम्ही सुद्धा आज सेमलेटला गेलो आणि सेमलेटला तिथे काही डांबरी रस्ता आहे. तिथं गेल्यावर एवढी सुंदर धर्मशाळा बांधलेली होती. अरे बापरे, पूर्वी आलो, पहिल्या परिक्रमेमध्ये आलो तर इथं काहीसुद्धा नव्हतं आणि आता एवढं सुंदर सगळं. आणि पाण्याची टाकीसुद्धा समोर आहे. सगळी व्यवस्था बघितली आणि आता आम्ही तिथे मुक्काम केला. मुक्कामासाठी थांबल्यावर आता तिथे जी सरपंच आहे त्या सरपंचाने सुद्धा एवढी सुंदर व्यवस्था केली. लगेच त्यांनी डाळ तांदूळ वगैरे दिलं. तिथेच आम्ही ते शिजवलं, कारण दुपारचं जेवण चांगलं झालेलं होतं. म्हणून आता खिचडी भात केली. खिचडी भात बनवला. सगळेच परिक्रमावासी आता सगळे थोडं सहकार्य करायचे. कोणी तांदूळ नेसायचं, कोणी पाणी आणायचं, कोणी चूल पेटवायची, असं सगळं एवढं सुंदर सगळं बनवलं. त्या ठिकाणी त्या समोरच्या टाकीवरती रोडच्या पलीकडून एक पार आहे, म्हणजे बसण्याचा ओटा झाडाला, आणि तिथेच पाण्याची टाकी आहे. तिथेच हातपाय वगैरे धुवून आरती पूजा करून नंतर आता राघवला दूध सोबत असल्यामुळे जास्त काही काळजी नव्हती. म्हणून त्याच ठिकाणी आता सगळ्यांची आरती झाल्यावर सगळ्यांनी जेवण केलं आणि जेवण झाल्यावर आता सगळेच खूप आनंदात, कारण आजचा प्रवास कमी झालेला होता पण खूप प्रवास झाल्यासारखं वाटत होतं. आणि या ठिकाणी त्या सरपंचाने सांगितलं, राघवने जर रात्री रडला, चहा दूध काही मागितलं तर घरात गॅसवरती तुम्ही चहा करू शकता, कारण घरात गॅस होता. त्या सेमलेटपासून आता बाहेर निघायला 52 गजा वगैरे इकडचे जो मार्ग आहे, इकडे निघायला रस्ता आहे. म्हणजे त्या गावात गाडी येते पाटी मार्गे, म्हणजे पाटीकडे इकडे येता येतं. तर त्या गावातूनच फक्त रस्ता आहे, दुसऱ्या गावाकडे काही जाण्यासाठी रस्ता नाही आहे. म्हणून तिथे गॅस होता. त्यांनी सांगितलं, त्यांच्या 2-3 मुलीसुद्धा होत्या, लहान खूप लेकरं होती त्या घरामध्ये. त्यांच्या पत्नीनेसुद्धा राघवचं खूप कौतुक केलं आणि सांगितलं, काही काळजी नका करू, रात्री कधी उठला तर रात्री कधी येऊन आम्हाला हाक मारा, कारण धर्मशाळेच्या अगदी समोरच रोडच्या पलीकडून त्यांचं घर आणि दुकानसुद्धा. मग आम्ही तिथेच बिस्किट पुडे वगैरे घेऊन ठेवले आणि आता खूप आनंद वाटत होता की आज शुल्पाणीच्या अगदी मध्यभागाच्याही थोडं पुढे आहो, कारण शुल्बेत तीर्थ आणि तिथं नेमकं कुठे आहे पाण्यामध्ये काही कळणार नाही, पण अगदी मैयाच्या जवळ आहो, जिथं पाणी भरलेलं आहे. एक टेकडी पार केली की लगेच पलीकडून मैया आहे.
आणि अशा ठिकाणी आनंदाच्या भरामध्ये आता सगळ्यांनी आम्ही आमचे आसन लावलेलं होतं. त्या आसनावरती आता राघवची झोप दुपारी झालेली होती, म्हणून आता राघवसुद्धा आज उशिराच झोपला. आणि राघव झोपला नंतर आम्हीसुद्धा राघवच्या दोन्ही बाजूंनी दोघं आणि बाकी सगळे परिक्रमावासी एकमेकांना नर्मदे हर म्हणून याच ठिकाणी आजचा विश्राम झाला. म्हणून आज इथेच थांबते. व्हिडिओ तसा खूप मोठा झाला असावा, पण मोठा असला तरीसुद्धा महत्त्वाचा आहे, म्हणून सगळ्यांनी काळजीपूर्वक श्रवण करा. म्हणून याच ठिकाणी थांबते. नर्मदे हर.